विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 9वीचा इतिहास विषय शिकत आहोत. मागील प्रकरणात म्हणजे 7व्या प्रकरणामध्ये आपण भारताने संरक्षण क्षेत्रात, अवकाश संशोधन क्षेत्रात आणि दूरसंचार क्षेत्रामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा अभ्यास केला. प्रस्तुत 8व्या प्रकरणात भारताने उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये काय प्रगती केली आहे याबद्दल आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये पायाभूत विकासाच्या दृष्टीने उद्योगांची निर्मिती करणं आवश्यक होतं. उद्योग निर्मिती करताना त्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक, सर्वात महत्त्वाचा वित्त पुरवठा ही बाब आवश्यक असते. मूलभूत सुविधा द्याव्या लागतात, सोयी सुविधांची गरज असते, ती पूर्ण करावी लागते, तेव्हा मोठे उद्योग उभे राहू शकतात. 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करताना उद्दिष्ट किंवा हेतू काय होता, तर औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. मी नुकतंच सांगितलंय की मोठे उद्योग उभारताना किंवा ते निर्माण करताना वित्त ही सर्वात मोठी प्राथमिक गरज असते. अर्थसहाय्य आणि कर्जाच्या रूपाने ते अर्थसहाय्य देण्यासाठी भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1954 मध्ये औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झालं. त्याचा हेतू काय होता, तर देशातील औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती वाढविणे किंवा देशात उद्योग विस्तारणे. तर या दृष्टीने या दोन महामंडळांची निर्मिती करण्यात आलेली होती. भारतातील काही उद्योग आपण अभ्यासणार आहोत. वस्त्रोद्योग, टेक्सटाईल इंडस्ट्री, रेशीम उद्योग, सिल्क इंडस्ट्री, ताग उद्योग, ज्यूट इंडस्ट्री, हस्तशिल्प उद्योग, हँडीक्राफ्ट इंडस्ट्री, वाहन उद्योग, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, सिमेंट उद्योग, सिमेंट इंडस्ट्री, चर्मोद्योग, लेदर इंडस्ट्री, मीठ उद्योग, साल्ट इंडस्ट्री, सायकल उद्योग, सायकल इंडस्ट्री, खादी व ग्रामोद्योग, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री आणि शेती उद्योग, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, या 11 उद्योगांचा देशभरातील विस्तार कसा करण्यात आला आणि स्वावलंबन औद्योगिक दृष्ट्या आणि व्यापारामध्ये वृद्धी, देशातील या उद्योगांच्या संदर्भातील गरजा पूर्ण करून अतिरिक्त उत्पादन घेऊन त्याची निर्यात करण्यासाठी केलेले प्रयत्न, या संदर्भातली माहिती आपण मिळविणार आहोत. पहिला उद्योग वस्त्र उद्योग अर्थात टेक्सटाईल इंडस्ट्री. देशातील एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये वस्त्रोद्योगाचा म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्रीचा वाटा जो आहे तो 14% आहे. ही महत्त्वाची बाब आहे. या वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग उद्योग आणि हातमाग उद्योगाचा देखील समावेश आहे, हेही गृहीत धरलं पाहिजे. हँडलूम इंडस्ट्रीज त्याचा उद्योग समावेश देखील टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आहे. वस्त्रोद्योग हा श्रमप्रधान उद्योग आहे, म्हणजे यामध्ये काम करणारे लोक हे श्रमिक मोठ्या प्रमाणावर आहेत. हे कष्टाचं काम आहे, म्हणून हा श्रमप्रधान उद्योग गणला जातो. टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 अनुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. वस्त्रोद्योग समिती स्थापन करण्यामागे सरकारचा उद्देश काय होता, तर देशांतर्गत आणि निर्यातक्षम म्हणजे परदेशामध्ये निर्यात करण्यालायक वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, क्वालिटी कंट्रोल. गुणवत्ता निर्यातक्षम देशांतर्गत बाजारपेठ व निर्यातक्षम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम हे वस्त्रोद्योग समितीमार्फत चालतं. तर अशा रीतीने वस्त्रोद्योगाला मोठा वाव देशभरामध्ये मिळालेला आहे
आणि आपल्याला माहिती आहे हा देश पेहरावाच्या दृष्टीने जर बघितलं तर विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक प्रांतात भारत हे संघराज्य आहे. या संघराज्याच्या विविध घटक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव किंवा पोशाख परिधान केला जातो. त्या अनुषंगाने वस्त्रोद्योगाला मोठा वाव आहे. शिवाय विदेशामध्ये भारतीय वस्त्राला मोठी मागणी आहे. त्या अनुषंगाने वस्त्रोद्योग हा एक महत्त्वपूर्ण उद्योग मानला जातो. रेशीम उद्योग हा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या रेशीम उद्योगाचा विस्तार किंवा त्याचं कामकाज पाहिलं जातं. रेशीम किड्यांच्या जाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन हे सेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी बेंगलुरू या ठिकाणी हे संशोधन केलं जातं. देशामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये रेशीम उद्योगाला मोठा वाव आहे. या ठिकाणी रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याचबरोबर आदिवासी बहुल राज्यांमध्ये रेशीम उद्योगाचा प्रसार करण्याचा प्रयत्न रेशीम उद्योग तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून केला जात आहे. शासनाचे तसे प्रयत्न आहेत. ताग उद्योग, ज्यूट इंडस्ट्री, ज्यूट प्रॉडक्ट्स जे आहेत याचा भारत हा जगातील एक प्रमुख निर्यातदार आहे. भारतामध्ये पश्चिम बंगाल हा पूर्वेकडील देश घटक राज्य पश्चिम बंगाल हे ताग उद्योगाचं प्रमुख केंद्र मानलं जातं. वेस्ट बेंगॉल कापड, गोंडपाट, बारदान, दोरखंड, सुतळी, काथ्या, पायपुसण्या अर्थात डोअरमॅट्स ही प्रमुख ज्यूट उत्पादने किंवा तागापासून बनविलेली उत्पादने ही बाजारामध्ये देशांतर्गत बाजारात तसेच विदेशामध्ये देखील निर्यात केली जातात. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली ताग गिरणी ज्यूट मिल ही पश्चिम बंगालमध्ये रिश्रा या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. हस्तशिल्प उद्योग, हँडीक्राफ्ट इंडस्ट्री यामध्ये पॉटरी, स्कल्पचर याचा देखील समावेश होतो. हे देखील वस्त्रोद्योगासारखं श्रमप्रधान क्षेत्र आहे. हस्तशिल्प उद्योगामध्ये अधिक रोजगार मिळण्याची क्षमता या उद्योगामध्ये आहे. शिवाय कमी गुंतवणूक करून या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती साध्य करता येते. दिल्ली हाट सारखी मार्केट यंत्रणा जर देशभर उभी राहिली तर या क्षेत्राला मोठा वाव आहे देशांतर्गत बाजारपेठेत. त्याचबरोबर या हस्तशिल्पांना वेगवेगळ्या प्रकारच्या हँडीक्राफ्ट आर्टिकल्सला जगभरातून देखील मोठी मागणी आहे. कमी गुंतवणूक, अधिक रोजगार क्षमता, तर या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. वाहन उद्योग, जगातील प्रमुख वाहन उत्पादकांपैकी भारत हा एक मानला जातो. जगात जे प्रमुख वाहन उत्पादक देश आहे त्या देशांच्या रांगेत भारत गणला जातो. जगातल्या 40 देशांना भारत विविध प्रकारची वाहने निर्यात करतो आणि म्हणून भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून संबोधलं जातं. या क्षेत्रामध्ये भारताला अधिक भवितव्य आहे. जेवढी जास्त गुंतवणूक या क्षेत्रामध्ये होईल भारतात तेवढा भारताचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर होईल. म्हणून हे सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. देशातील ट्रॅक्टर उत्पादन जे आहे, ट्रॅक्टर उद्योग जगातला सर्वात मोठा उद्योग मानला जातो. भारतातील ट्रॅक्टर उत्पादन उद्योग जगातील एकूण ट्रॅक्टर उत्पादनांपैकी 1/3 1/3 प्रोडक्शन ऑफ ट्रॅक्टर्स हे भारतामध्ये होतं. यावरून या उद्योगाचा विस्तार आणि त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. सिमेंट इंडस्ट्री अर्थात सिमेंट उद्योग, गृहनिर्माण आणि पायाभूत संरचना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हींच्या विकासामध्ये
सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. आपण बघू शकता भारताच्या अर्बन सेक्टरमध्ये, नागरी भागामध्ये, म्हणजे जे शहरीकरण वेगाने चालू आहे, स्काय स्क्रॅपर्स, गगनचुंबी इमारती बांधताना सिमेंट महत्त्वाचं आहे, लोखंडा इतकंच. किंबहुना सिमेंट नसेल तर इतक्या उंच इमारती, भव्य दिव्य टॉवर्स कसे उभे राहू शकतील. आणि म्हणून गृहनिर्माण क्षेत्रामध्ये सिमेंट उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचबरोबर पायाभूत संरचनेमध्ये काय आलं, शहरी भागांमध्ये वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी जे फ्लायओव्हर्स बांधले जात आहेत देशभर मोठ्या शहरांमध्ये, या फ्लायओव्हर्समध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान आणलेलं आहे, इतके मजबूत प्रचंड लांबीचे फ्लायओव्हर्स बांधण्यामध्ये सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मेट्रो ट्रेन्ससाठीचे ब्रिजेस असतील, रेल्वेचे लांब आणि सर्वाधिक उंचीचे ब्रिजेस, जसं आपण कोकण रेल्वेच्या बाबतीत पाहिलं का मागच्या पाठामध्ये, कर्नाटकमध्ये होन्नावर जवळ शरावती नदीवर 2 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा ब्रिज बांधलेला आहे. रत्नागिरीजवळ पनवल नदीवर कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक उंच पूल बांधलेला आहे. आणि आता सतलज नदीवरती जम्मू काश्मीरमध्ये कोकण रेल्वेच्या माध्यमातून जगातला सर्वाधिक, आयफेल टॉवरपेक्षा अधिक उंचीचा ब्रिज बांधण्याचं काम सुरू आहे. इथे देखील सिमेंट उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतोय. तंत्रज्ञानाबाबत सर्वात प्रगत उद्योगांपैकी एक म्हणून सिमेंट उद्योग गणला जातो आणि जगात सिमेंट निर्मितीमध्ये भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश मानला जातो. चर्मोद्योग, लेदर इंडस्ट्री हा भारतातील एक मोठा उद्योग आहे. इथे जरी पुस्तकात उल्लेख नसला तरी हे देखील एक श्रमप्रधान क्षेत्र आहे. प्रचंड मेहनत घेऊन लेदर प्रोडक्शन केलं जातं. हे निर्यात अभिमुख क्षेत्र आहे. यामध्ये निर्यातीला मोठा वाव आहे. महाराष्ट्रात जर उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूर हे लेदर इंडस्ट्रीचं महत्त्वाचं सेक्टर आहे, ठिकाण आहे, केंद्र आहे. कोल्हापुरी चप्पल आपल्याला माहिती आहे. कोल्हापुरी चप्पल परदेशात देखील पाठवली जाते, त्याची निर्यात होते. कोल्हापूर 2 गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. एक म्हणजे जॅगरी गूळ आणि दुसरं म्हणजे कोल्हापुरी चप्पल. चामड्याचा उद्योग किंवा चर्मोद्योग कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याचबरोबर देशामधला सर्वात मोठं चर्मोद्योग किंवा लेदर इंडस्ट्री ही उत्तर प्रदेशमध्ये कानपूरच्या परिसरामध्ये आहे. कानपूर हे चर्मोद्योगासाठी किंवा लेदर इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्याला बाजारामध्ये आकर्षक पद्धतीचे पॉकेट वॉलेट्स, लेडीज पर्सेस, विविध आकाराचे अट्रॅक्टिव्ह शूज, चप्पल्स खरेदी करायला आवडतात, परिधान करायला आवडतात. पण त्यामागे या कारागिरांची मोठी मेहनत असते आणि अलीकडच्या काळामध्ये यंत्राच्या सहाय्याने हे उत्पादन कानपूरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. या उद्योगाला मोठा वाव देशामध्ये आहे, विस्तार करण्यासाठी देखील आणि निर्यातीसाठी देखील. मीठ उद्योग, भारताला पश्चिम आणि पूर्वेकडे मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीवरती मिठाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मिठागर आहेत. सॉल्ट इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो. भारत हा मीठ निर्यात करण्यात अग्रेसर देश आहे. तो जगातला एक प्रमुख मीठ निर्यातदार म्हणून ओळखला जातो. आपल्याला माहिती आहे देश पारतंत्र्यात असताना इंग्रजांनी देखील इथून मिठाचा मोठा व्यापार जगभर केलेला ठाऊक आहे. गांधीजींनी म्हणून मिठाचा सत्याग्रह केला होता, कारण सरकारने मिठावरती कर आकारला होता. ब्रिटिशांनी इथून मीठ ही या संपत्तीचा, ही एक भारतीय संपत्ती आहे, या संपत्तीचा मोठा व्यापार पारतंत्र्यात असताना केलेला आहे. त्यांची सत्ता असताना त्यांनी केलेला आहे. मिठाचं वार्षिक उत्पादन जे आहे ते 200 लक्ष टन इतकं आहे आणि आयोडीनयुक्त मिठाचं उत्पादन हे 60 लक्ष टन इतकं आहे. तेव्हा भारत हा जगातला एक प्रमुख मीठ निर्यातदार देश आहे.
सायकल उद्योग. भारत सायकल उत्पादनामध्ये एक अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये पंजाब आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक सायकल उत्पादन केलं जातं आणि या 5 देशांमध्ये भारतातील सायकल्स निर्यात केल्या जातात. नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा आणि ब्राझील या देशांना भारत सायकल निर्यात करतो. खादी व ग्रामोद्योग. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणाला चालना देणे हा त्यामागचा हेतू. त्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या आयोगाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे ग्रामीण पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीर उद्योग आणि लघु उद्योग यांचा विकास करणे आणि विस्तार करणे आणि या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती वाढविणे आणि त्याद्वारे आर्थिक स्वावलंबन प्राप्त करणे या उद्दिष्टांनी खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये शेकडो हजारो लोकांना त्यांच्या हाताला यामुळे काम मिळालेलं आहे. शिवाय ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. त्यांना रोजगार, स्वतःचा रोजगार त्यांनी या माध्यमातून प्राप्त केलेला आहे आणि या खादी ग्रामोद्योग च्या माध्यमातून निर्माण केलेली उत्पादने याला देशांतर्गत बाजारपेठेत तसेच विदेशात देखील मोठी मागणी आहे. शेती उद्योग हा देशातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उद्योग आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने हा उद्योग निर्धारित करते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. जसं की इस्रायलच्या धर्तीवरती कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ठिबक सिंचन पद्धती अवलंबली जाते आहे. मनुष्यबळाचा वापर कमी करून यंत्रांचा वापर वाढविला जात आहे. 70% समाज हा शेतीवर अवलंबून आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रात, कृषी क्षेत्रामध्ये स्त्री पुरुषांच्या श्रमाचा वाटा समान आहे. अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया जसं की सोयाबीन, सूर्यफूल, करडई, तीळ, कापूस, ऊस, विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, फलोत्पादन आणि फुलोत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जातोय, जेणेकरून निर्यातक्षम उत्पादन कसं घेता येईल याकडे तरुण शेतकरी वर्ग अभ्यासपूर्वक त्याचं काम परिश्रम करतोय. या उद्योगावर आधारित प्रक्रिया उद्योग देखील मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. जसं की कापसावर आधारित कापड उद्योग, ऊसावर आधारित साखर उद्योग, फळांमध्ये द्राक्षावर प्रामुख्याने आधारलेला वाईन उद्योग, तसं शेतीला अनुसरून काही पूरक उद्योग देखील आहे. जसं की पशुपालन आहे, त्याच्यामध्ये पोल्ट्री आहे, गोधन आहे, जेणेकरून दुग्धोत्पादन घेता येईल. देशामध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांचं प्रमाण पण मोठं आहे. त्यासाठी पोल्ट्रीचा, गोट फार्मिंगचा प्रयोग देखील मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना दिसतोय. तर अशा रीतीने भारतातील शेती उद्योगाला फार मोठा वाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, 9वीच्या इतिहासाच्या 8व्या प्रकरणात उद्योग व व्यापार या प्रकरणाच्या पहिल्या भागाचा अभ्यास आपण केला. त्यातले देशातील प्रमुख उद्योग याबद्दलची माहिती आपण घेतली. या पहिल्या भागातील पाठ्यांशाच्या आधारे आपल्याला गृहपाठ पूर्ण करायचा आहे. या व्हिडिओच्या शेवटी हा गृहपाठ आपण व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि तो सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. वस्त्रोद्योग विकासासाठी टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. 2, रेशीम किड्यांच्या प्रजाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन टिंबटिंब येथे करण्यात येते. नंबर 3, भारतातील वाहन उद्योगाचा उल्लेख टिंबटिंब म्हणून केला जातो. नंबर 4, भारतात आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन टिंबटिंब इतके आहे. आणि नंबर 5, भारतात टिंबटिंब टक्के समाज शेती उद्योगावर अवलंबून आहे. प्रश्न क्रमांक 2, चुकीची जोडी ओळखून लिहा.
सिरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी, तुती संशोधन, वस्त्रोद्योग, श्रमप्रधान उद्योग, सिमेंट उद्योग, पायाभूत संरचना विकास, भारतीय सायकल निर्यात, अमेरिका. प्रश्न क्रमांक 3, सविस्तर उत्तरे लिहा. 1. खादी ग्रामोद्योग आयोगाची उद्दिष्टे लिहा. 2. खालील भारतीय उद्योगांविषयी विस्तृत माहिती लिहा. वाहन उद्योग, रेशीम उद्योग, हस्तशिल्पोद्योग आणि मीठ उद्योग. तेव्हा हा गृहपाठ आपण व्यवस्थितपणे व्हिडिओच्या आधारे आणि पाठाचं वाचन करून पूर्ण करून आपल्या विषय शिक्षकांना दाखवायचा आहे. धन्यवाद.